महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांचा 7/12 कोरा व्हावा, म्हणजेच तो कर्जमुक्त व्हावा व नगदी पिकांना हमीभाव देऊन भविष्यात शेतकरी कर्जबाजारी न होता एक उद्योजक म्हणून जीवन जगेल, यासाठी शासनाने तातडीने कर्जमाफी करावी। यासाठी कोपरगाव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नगर मनमाड हायवे साई कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी रोडवर झोपून आंदोलन केले। यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। शिवसेना नेते राजेंद्र झावरे व नितीन आवतडे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। 2012 पासून या राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे। 2012 ते 2016 ही 4 वर्ष दुष्काळी परिस्थिती असणारे शेतकरी अडचणीत आलेला होता। 2016 साली निसर्गाने साथ दिल्याने चांगल्या पद्धतीने पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती चांगल्या पद्धतीने पिकवली। मात्र त्यानंतर भारतीय जनता पार्टीने नोटबंदीचा निर्णय घेतल्याने नोटबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळाला नाही, आजही मिळत नाही। त्यामुळे गेल्या 5 वर्षापासून या राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे। त्यामुळे त्याची नव्या पद्धतीने नवीन शेती उभी करण्याची त्याची ताकद राहिलेली नाही आणि म्हणून राज्य सरकारने या लाखाच्या पोशिंद्या शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे। भारतीय जनता पार्टीचे अनेक राज्यांमध्ये सरकार आहे। उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळेस योगी सरकार सत्तेवरती आलं, माननीय मुख्यमंत्री योगी यांनी पहिल्याच दिवशी 32,000 कोटी रुपयाची उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली। मग महाराष्ट्रात देखील शिवसेनेचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सत्तेवरती आहेत। 3 वर्षापासून सत्तेवरती असताना शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देऊ म्हणणारे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। शिवसेना या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याच्या भूमिकेमध्ये आहे। माननीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार शिवसेना संपूर्ण राज्यामध्ये कर्जमाफी आंदोलन चालवते आहे। सत्तेमध्ये असो अथवा नसो, शिवसेना आणि उद्धवसाहेब ठाकरे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर सातत्याने राहिलेले आहे आणि यापुढे देखील राहणार आहे। त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, शिवसेनेच्या सर्व नेते मंडळींनी कर्जमाफी मिळेपर्यंत हे आंदोलन तीव्र करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी कर्जमाफीचं आंदोलन, रास्ता रोको आंदोलन करून करण्यात आलेलं आहे। एवढीच आमची भूमिका आहे। यात राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, या राज्यातल्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, ही भूमिका शिवसेनेच्या नेत्यांची आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आहे। एवढेच या निमित्ताने मी सांगतो। गेल्या निवडणुकीत शिवसेनेने आणि भाजपने आश्वासन दिलं होतं की कर्ज माफी 7/12 कोरा करू, आम्ही कर्जमाफी करू, परंतु त्याची अंमलबजावणी काय देवेंद्र फडणवीस सरकार करीत नाही असं दिसतंय। एकीकडं मोठमोठे समृद्धी मार्ग 30-32 हजार कोटीचे प्रोजेक्ट करायचे, दुसरीकडे विजय माल्याला कर्जमाफी द्यायची, जो बेअरबारवाला त्याला कर्जमाफी द्यायची आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही, हा कुठला न्याय आहे? आणि शेतकऱ्यांच्या जीवन जो शेतकऱ्यांचा नाही तो कोणाचाच नाही। त्याच्यामुळे जर फडणवीस सरकारला जर राज्य चालवायचं असेल तर त्यांना शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावाच लागेल, कर्जमुक्ती करावीच लागेल, अन्यथा त्यांना पाय उतार व्हावं लागेल असं शिवसेनेच्या वतीने मी सगळ्यांना सांगतो। फडणवीस सरकारला पण असं सावधान करतो। तरी त्यांनी जर त्यांची बुद्धी शाबूत असेल, थोडीफार तरी माणुसकी त्यांच्या मनात शिल्लक असेल तर त्यांनी कर्जमाफी शेतकऱ्यांना त्वरित द्यावी। क्रेडिट कोणाला जावं नाही जावं तुम्ही घ्या पाहिजे तो, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा अशी सरकारला विनंती करतो आणि ती झाल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही। आता हे सौम्य पद्धतीने आंदोलन झालेलं आहे, याच्यानंतर अधिक तीव्र पद्धतीने या आंदोलनाचा आवाका वाढेल। पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना सर्वांनी पाठिंबा दिलेलाच आहे, शिवसेनेने दिलेला आहे। त्यामुळे आता इथून पुढे हे शेतकऱ्यांचं आंदोलनाचं रान पेटत जाईल आणि नंतर या आंदोलनात याच्यात सरकारची सुद्धा राखरंगळी झाल्याशिवाय राहणार नाही असं शेतकऱ्यांच्या वतीने मी ग्वाही देतो आणि 2 शब्द संपवतो। जय महाराष्ट्र। तर यावेळी राजेंद्रजी झावरे, शिवाजीराव ठाकरे, कैलास जाधव, नितीन आवताडे, असलम शेख, बाळासाहेब रहाणे, मच्छिंद्र खरात, रावसाहेब थोरात, अशोकराव कानाडे, सपनाताई मोरे, अण्णासाहेब पाटील चांदगुडे, राजेंद्र शिलेदार, सुरेश गिरी, कलविंद्र डड्या, रवी सानप, श्याम चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते। डी न्यूज शैलेश शिंदे।